छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाचा कारभार निवृत्त आणि 10वी पास कर्मचाऱ्यांच्या हाती असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवकांनी सभेमध्ये केला आहे आणि यावरून महापालिकेच्या सभेत वाद झाला। प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आणि शहराच्या सुरक्षेशी चाललेला खेळ पाहून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेला आहे। निवृत्त अधिकाऱ्यांच्या भरवशावर शहराची सुरक्षा कशी सोपवली जाऊ शकते असा संतप्त सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आलेला आहे। तर कायमस्वरूपी योग्य अधिकारी मिळेपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था असल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे। जे काही महानगरपालिकेच्या जनरल बॉडीने केलेले जे नियम आहे त्याच्यात प्रतिनियुक्तीने अधिकारी घ्यायचा का प्रमोशनने घ्यायचा। जर ची पोस्ट प्रमोशनची असेल आणि प्रमोशन देत असताना त्याच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनपेक्षा त्याचा अनुभव जर त्याच्यामध्ये ग्राह्य धरला जात असेल त्यामुळे कदाचित ती त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली असेल। परंतु आम्ही प्रशिक्षित पण आणि अनुभवी पण असा एक अधिकारी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहोत। मी राज्य शासनाला सांगतोय की आमच्या कॅडरमध्ये मुख्य अग्निशामक अधिकारी करायला लायबल कोणीच नाहीये, बरोबर आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही आता काल पण माननीय मुख्यमंत्र्यांना जेव्हा माननीय अतुल सावे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भेटायला गेलो त्यावेळेस आम्ही त्यांना प्रथमतः सांगितलं की आम्हाला मुख्य अग्निशामक अधिकारी पाहिजे आणि माननीय स्थायी समितीनं त्यांना एक 3 महिन्याची विदाऊट सहाय्य करायची मुदतवाढ दिलेली आहे, कारण जेणेकरून तिथं कोणीतरी असलं पाहिजे।